नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवळे, ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये एक आनंद वार्ता त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये काही नवीन व्हेटरनरी म्हणजे बीव्हीएससीचे जे काही कॉलेजेस आहे त्याला मान्यता त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 3 व्हेटरनरी कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता आलेली आहे आणि अजून 2 व्हेटरनरी कॉलेज त्या ठिकाणी पेंडिंगला आहेत, त्यांना देखील लवकरच मान्यता येण्याची शक्यता आहे. तर कोणते कॉलेजेस आहे ज्या कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता आलेली आहे, तर त्याची नावे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 1 नंबरचं कॉलेज आहे तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स, वारणानगर. 2 नंबरचं कॉलेज आहे MGM चे डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्स, छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर 3 नंबरचं कॉलेज आहे परिक्रमा व्हेटरनरी सायन्स कॉलेज, श्रीगोंदा, अहिल्यानगर. या 3 कॉलेजला त्या ठिकाणी मान्यता आलेली आहे आणि हे कॉलेज या ठिकाणी 2026 च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी भाग घेणार आहे आणि त्यामुळं कुठंतरी बीव्हीएससीचा कट ऑफ जो आहे हा वाढणारा कट ऑफ त्या ठिकाणी यावर्षी कमी जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, त्याचप्रमाणे अजून 2 कॉलेज आहे सोलापूर आणि कोल्हापूर. या 2 जिल्ह्यामध्ये अजून 2 व्हेटरनरी कॉलेज त्या ठिकाणी अप्रूव्हलसाठी वेटिंगवर आहेत, त्यांना सुद्धा लवकरच त्या ठिकाणी परमिशन येण्याची शक्यता आहे. आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न असतो की सर, महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत एकही सेमी गव्हर्नमेंट व्हेटरनरी कॉलेज नव्हतं, आता या वर्षीपासून चालू होत आहेत. तर व्हेटरनरीची सेमी गव्हर्नमेंटची ओपन कॅटेगरीसाठी काय फीस असू शकते? ओके, इतर राज्याचं जर कम्पेअर केलं तर एक 6 ते 7 लाख रुपये पर इयर ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी फीस असू शकते. ओके, तर इतर कॅटेगरीसाठी किती असू शकते? तर येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर, कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी फीस दिसेल किंवा मग फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी या वेबसाईटवर त्या ठिकाणी फीस दिसेल, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की इतर कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी एक अंदाजे काय फीस असू शकते. ओके विद्यार्थी मित्रांनो, लवकरच त्या ठिकाणी MBBS BDS ची चॉईस फिलिंग चालू होत आहे. ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे एका राऊंडची काउन्सिलिंग करायची असेल असे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क साधायचा आहे. फक्त 50 विद्यार्थी आपण एका राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी घेणार आहोत. ओके, आणि या 1000 मध्ये तुम्हाला काय भेटेल? तर तुमच्या स्कोरनुसार, बजेटनुसार, तुमच्या लोकेशननुसार कॉलेजची रँकिंग भेटेल. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणतं कॉलेज महाराष्ट्रामध्ये भेटू शकतं, MBBSचं कोणतं भेटू शकतं, BDS साठीचं कोणतं भेटू शकतं, कॉलेज प्रेडिक्शन सुद्धा केलं जाईल. ओके, आणि संपूर्ण रूल्स असेल, म्हणजे एका राऊंडची पूर्ण काउन्सिलिंग तुमची त्या ठिकाणी केली जाईल. जेही इच्छुक विद्यार्थी असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नक्की संपर्क साधायचा आहे. बरेच विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवर फॉर्म भरलेले असेल किंवा स्वतः फॉर्म भरलेले असेल. आपण बघितलं होतं ज्यावेळेस आपली त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली होती, 2680 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॅटेगरी त्यांची नाकारलेली होती. काहींच्या नावासमोर इनव्हॅलिड त्या ठिकाणी NCL असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स असेल. ओके, आता काही विद्यार्थ्यांचं मेडिकल फिटनेस साठी त्या ठिकाणी रिमार्क आलेलं होतं, इनव्हॅलिड डोमोसाईल रिमार्क आलेलं होतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी MBBSला ऍडमिशन घ्यायचंय किंवा BDSला ऍडमिशन घ्यायचंय, करिअरचा प्रश्न आहे, तरी सुद्धा काही विद्यार्थी एवढा निष्काळजीपणा करतात. ओके, तर विद्यार्थ्यांना सांगणं आहे की हा निष्काळजीपणा त्या ठिकाणी करू नका. येणाऱ्या काही दिवसामध्ये BMS ची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होईल आणि BMS ची प्रोसेस त्या ठिकाणी चालू झाल्यानंतर त्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रेडी असणं गरजेचं आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगणं आहे की निष्काळजीपणा त्या ठिकाणी अजिबात करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.